आज ना मी निघाले ठाण्याला कोपिनेश्वराच्या मंदिरामध्ये. महाराष्ट्रातील सगळ्यात मोठे शिवलिंग असलेलं ठिकाण म्हणजेच कोपिनेश्वर मंदिर. ठाण्याला उतरले आणि निघाले. खूपच इथे गाड्यांचा आवाज असतो, इथे बस असतात चालू. ठाणा वेस्टला आल्यानंतर इथे एक मार्केट आहे. त्या मार्केटमधनं जाताना खूप गर्दी असते, पण मी दुपारीच आल्यामुळे इथे तेवढी गर्दी नव्हती, नाहीतर खूप गर्दी असते. हा मार्केट रस्ता पकडून जर आपण सरळ चालत गेलो ना तर 10 मिनिटाच्या अंतरावर मंदिर आहे. खूप सारे स्टॉल लावलेले असतात कपड्यांचे. खूप सारे सुंदर सुंदर मार्केटमध्ये वस्तू असतात. इतकं छान वाटतं ना मार्केटमधून जाताना. अर्धा वेळ तर मला मार्केट फिरायलाच आवडतो जास्त. आणि मी इकडे तिकडे बघत निघाले. विचार होता थोडं शॉपिंग करायचा. हा एक मस्त शोरूम दिसला, सगळे रेड कलरचे ड्रेस खूपच आवडले मला. आणि मग म्हटलं पहिले दर्शन घेऊ आणि नंतर मग शॉपिंग करू. म्हणून निघाले आणि हे बघा, इथून जवळजवळ आले पण मंदिराच्या इथे. इतकं मंदिर सुंदर आहे ना, तुम्ही नक्कीच या इथे. आतमध्ये प्रवेश केला, इतका मोठा इथे नंदी महाराज आहे बघा. हा खूप मोठा नंदी महाराज आहे इथे. खूप सुंदर मूर्ती आहे नंदी महाराजांची. आणि मग काय, यांना नमस्कार करून मी गेले मंदिरामध्ये. मंदिराचा परिसर खूप मोठा आहे. असं वाटतच नाही की ठाण्यासारख्या एवढ्या मार्केटच्या एरियामध्ये असलेल्या ठिकाणी एवढं मोठं मंदिर असेल. मंदिरामध्ये वरती चढले. हे मूळ मंदिर आहे, ते शंकराची पिंडी आहे. याचाच गाभारा आणि याच्या बाहेरचा परिसर खूप मोठा आहे. मग इथे गणपती बाप्पाला नमस्कार केला. आणि इथे दुसरा गणपती बाप्पा आहे. ही मूर्ती पण खूप मोठी आहे आणि खूप सुंदर आकर्षक मूर्ती आहे. मग आता मी चालले शिवबाबाच्या दर्शनाला, कोपिनेश्वर शिव मंदिर. आणि आला माझा शिवबाबा. महादेवाची ही पिंड असं म्हणतात की दरवर्षी वाढत जाते. 5 फुटा एवढी ही पिंडी आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी पिंडी असं हिला म्हटलं जातं. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि शांतपणे बसले तिथे 2 मिनिटं. इथेही एक छोटी पिंडी आहे आणि शांत डोळे बंद करून नामस्मरण करत बसले. मग आले बाहेरच्या परिसरामध्ये अशी छोटी छोटी मंदिरं आहेत. ही शीतळादेवीचं मंदिर आहे. या मंदिरांची जी रचना आहे ही जुन्या काळातली आहे. इथे अजून एक मंदिर आहे, इथे पण शंकराच्या पिंडी आहेत. एक ही छोटी आहे आणि ही पंचमुखी पिंडी आहे. शिवलिंग, पंचमुखी शिवलिंग आहे ते. आणि इथे रामबाप्पा, हे श्रीरामाचं मंदिर आहे. ही सगळी मंदिरं जुन्या घराप्रमाणे आहेत, त्यामुळे इथे आल्यावर जुन्या घरांमध्ये आल्यासारखा फील येतो एकदम. हा परिसर पण खूप मोठा आहे. इथे अशी छोटी मोठी खूप मंदिर आहेत. हे एक काली मातेचं मंदिर, ते काळभैरव आहे. प्रत्येक सणाला इथे काही ना काही गर्दी चालूच असते. हे मातेचं सुंदर रूप. इथेही एक शिवलिंग आहे आणि इथे आहे काळभैरव बाप्पा. मंदिरामध्ये आल्यावर इतकं प्रसन्न वाटतं. खूप छान दर्शन झालं. आणि मग मी दुसऱ्या मंदिरामध्ये गेले. इथे हे कल्पवृक्ष आणि कामधेनू मातेचं पण मंदिर आहे. आणि त्यानंतर हा दीपस्तंभ आहे. हा बघा, इथून बघू शकता किती मोठा परिसर आहे हा मंदिराचा. इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं, शांत वाटतं. आणि खूप हवा पण गार सुटली होती. संध्याकाळची वेळ असल्यामुळे निघाले होते दुपारी, पण इथेच फिरत मंदिराचा परिसर बघत इथेच बसले.
शांतपणे बसून राहिले. इथे दत्तगुरूंचं पण एक मंदिर आहे, हनुमंताचं मंदिर आहे. ते खूप सारे लोक असतात दर्शनाला आलेले. हे दत्तगुरूंचं मंदिर, मूर्ती खूपच सुंदर आहे. आणि मग चालू झालं मंदिरामध्ये हे भजन. हे पण मी शांतपणे ऐकत होते बसलेले. आणि मग इतकं सुंदर दर्शन घेऊन निघाले घरी जाण्यासाठी. तुम्हालाही माझ्याबरोबर असंच फिरायला आवडत असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करा.